प्रभात. आता टेकडीवर गेले होते खूप दिवसांनी. आहा हा, तळं पूर्ण भरलं आहे आणि अतिशय सुंदर असा निसर्ग. जाता येत नाही चिखलात म्हणून इतक्या दिवस जात नव्हते, पण आज गेले आणि इतकं प्रसन्न वाटलं. आणि खाली त्याच्या खाली पायथ्याशी असलेल्या एका बागेत येऊन बसले आणि टेकडी उतरता उतरता एक ना डोक्यात भन्नाट कन्सेप्ट आली. म्हटलं चला तुमच्यासाठी याच्यावर एक व्हिडिओ करावा. सो याच्यावर मला माहीत आहे दुमत असू शकतं. एक मजेशीर म्हणून ही कल्पना घ्यायला काही हरकत नाही. तुमची मतं तुम्ही जरूर व्यक्त करू शकता. कन्सेप्ट अशी डोक्यात आली. काल मी दिंड केले होते, कारण मला नागपंचमीच्या दिवशी जमलं नव्हतं करायला, कारण पुस्तकाचं रायटिंगचं काम जरा जोरात चालू होतं म्हणून. आणि ते करून झाल्यानंतर खाल्ल्यानंतर सचिन म्हणला, थोडी पारी ना त्याची म्हणजे पुरणाच्या बाहेरचं जे आवरण असतं ते जाड झालं, थोडंसं बारीक करायला हवं, म्हणजे पातळ हवं होतं. तर कंसात असं वाक्य असावं जो बोलला नाही तो, किंवा मी सचिन हे उदाहरण घेतले, असे अनेक पुरुष आहेत. आमची आई ना ह्याच्यापेक्षा पातळ करायची, किंवा पुरणपोळ्या ना माझ्या आईच्या हातच्याच खाव्यात, किंवा कटाची आमटी ना माझ्या आईच्या हातची खावी, किंवा ही भाजी तुला नाही जमत माझ्या आईला जमते, असे म्हणणारे जे पुरुष आहेत, तर त्यांच्या आयांना सांगावं वाटतं की आता 30 वर्षाचा आमचा संसार झाला आहे. सो आता तुमच्या लेकराची गरज नाही, तुमचं लेकरू तुम्ही परत खुशाल घेऊन जा. असं एक डोक्यात कन्सेप्ट आली की सगळ्या सासवांना सांगावं की तुमचं लेकरू तुम्हाला नाहीतरी वयाच्या 80-90व्या वर्षीसुद्धा त्यांचा मुलगा त्यांना प्रिय असतो. त्यांचा मुलगाचा संसार झाला नाही झाला, बऱ्याच ठिकाणी मी पाहते. हां, तुम्ही ह्याला म्हणाल की असे काय सगळेजण असतात, तसं नाही, मी असं अजिबात म्हणणार नाही. नक्कीच अपवाद आहेत याला, कारण माझेही आईवडील आहेत, सो मी समजू शकते. पण माझ्या मित्रांच्या आया जेव्हा मी पाहते तेव्हा त्यांच्या डोक्यात असं असतं की मुलाने आपल्याजवळ राहावं, मग त्याचा संसार हो, त्याची बायको काहीही म्हणू, त्यांच्यात भांडण हो, काही झालं तरी आपला मुलगा चांगला सूनवाईल. सो हे आजही बऱ्याच लोकांच्या, मी माझ्या मित्रांच्या बाबतीतले मी हे अनुभवलेले आहेत ते तुम्हाला सांगते. सो अशा आयांना म्हणावं वाटतं की जा बाबा तुझं लेकरू आता तू घेऊन. आणि काय पारी, पुरणाची पारी बारीक, मोदकाची पारी बारीक करून घालायचे, पातळ करून घालायचे, आणि जे काय तुझ्या हातचं खाऊ घालायचं ते तुझ्या लेकराला तू घाल आणि मला माझा हरिनाम घेऊ देत. सो मी याच्यावर आज आर्टिकलही लिहिणार आहे. कशी वाटली कन्सेप्ट? अर्थात मला मुलगा नाही आहे त्याच्यामुळे मी वाचलेली आहे, पण माझी मुलगी म्हणजे तिची जी काही सासू असेल ती काय करायचं त्यांचं त्यांचं बघेल. जे डोक्यात आलं ते मी मांडलेलं आहे. सो खरंच कधी असं होतं ना, बऱ्याच घरात अशा बायका वैतागत असतील, अरे काय हे आईने चांगलं करते, ती आई चांगलं करते, अमुक करते, मग आपण त्याच्यात जीव ओततो, त्याचं काय. सो कशी वाटली आयडियाची कल्पना? बाय.